Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. बेलगाम शहर, जहां क्रिकेट सिर्फ खेल नहीं, जुनून है। बेलगाम शहर में खेल प्रेमियों के लिए बड़ी खुशखबरी है। 12 फरवरी से शहर में एक भव्य क्रिकेट टूर्नामेंट का आयोजन होने जा रहा है। ये टूर्नामेंट सरदार स्कूल ग्राउंड में खेला जाएगा। टूर्नामेंट का नाम है श्री मुरुगेंद्र गौड़ा एस पाटिल ट्रॉफी सीजन 1। इसका आयोजन श्री स्पोर्ट्स खड़क गली बेलगाम द्वारा किया जा रहा है। टूर्नामेंट में रणजी ट्रॉफी के खिलाड़ी और कई अनुभवी क्रिकेटर भाग लेंगे। ये टूर्नामेंट इनाम राशि के मामले में अब तक का सबसे बड़ा टूर्नामेंट है। विजेता टीम को 5,27,127 रुपए, रनर अप टीम को 2,51,127 रुपए का इनाम मिलेगा। वहीं मैन ऑफ द सीरीज को एक नई एक्टिवा स्कूटर दी जाएगी। यह टूर्नामेंट 12 फरवरी से शुरू होगा। ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾದ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ ಹನುಮಂತನ ಪೊಂಗಾಲಿ ಅವರೇ, ರಾಜಶೇಖರ್ ಡೂನಿ ಅವರೇ, ಅದೇ ರೀತಿ ಮಹದೇವ್ ರಾಠೋಡ್ ಅವರೇ ಹಾಗೂ ಶ್ರೀನಿವಾಸ್ ಬೇಸಿಂಗೌಡ್, ಗಣೇಶ್ ಮಿಶಿ ಅವರೇ, ಆನಂದ್ ಮಾಳವಿ ಅವರೇ ಹಾಗೂ ಇಲ್ಲಿ ನಡೆದಂತಹ ಎಲ್ಲ ನನ್ನ ಪತ್ರಕರ್ತ ಬಂಧುಗಳು, ಆಲ್ ಇಂಡಿಯಾ ಓಪನ್ ಟೂರ್ನಾಮೆಂಟ್ ಟೆನ್ನಿಸ್ ಟೂರ್ನಾಮೆಂಟ್ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಮುರುಗೇಂದ್ರ ಪಾಟೀಲ್ FP ಫೌಂಡೇಶನ್ ವತಿಯಿಂದ ಈ ಒಂದು ಟೂರ್ನಾಮೆಂಟ್ ಅನ್ನು ಆಯೋಜನೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಬೆಳಗಾವಿಯ ಹೃದಯ ಭಾಗದಲ್ಲಿರುವಂತಹ ಸರ್ದಾರ್ ಗ್ರೌಂಡ್ ಒಂದು ಅತಿ ಮಹತ್ವವಾದ ಗ್ರೌಂಡ್. ಬೆಳಗಾವಿನ ಅತಿ ಪ್ರೇಕ್ಷಕರಿಂದ ಕೂಡುವಂತ ಯಾವ್ದಾರ ಗ್ರೌಂಡ್ ಇರ್ತದ ಸರ್ದಾರ್ ಮೈದಾನ ಗ್ರೌಂಡ್ ಅದ. ಆ ಗ್ರೌಂಡ್ದಲ್ಲಿ ಒಂದು ಕ್ರಿಕೆಟ್ ಟೂರ್ನಾಮೆಂಟ್ ಮಾಡಬೇಕಂತ ಕ್ರಿಕೆಟ್ ಪ್ರೇಮಿಗಳ ಒಂದು ಆಶಯ ಮೇರೆಗೆ, ಒತ್ತಾಯದ ಮೇರೆಗೆ ಈ ಒಂದು ಟೂರ್ನಾಮೆಂಟ್ ಅನ್ನು ನಾವೊಂದು ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಅದಕ್ಕೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಮುಖಾಂತರ ಇಡೀ ಆಲ್ ಇಂಡಿಯಾ ಓಪನ್ ಟೂರ್ನಾಮೆಂಟ್ ಇರುವುದರಿಂದ ಟೆನ್ನಿಸ್ ಎಲ್ಲ ದೇಶದ ಮೂಲೆಗಳಿಂದ ಒಳ್ಳೆಯ ಆಟಗಾರರು ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಸರ್ದಾರ್ ಗ್ರೌಂಡ್ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಬರಬೇಕಾದ್ರೆ ತಮ್ಮ ಸಹಕಾರ ಬಹಳ ಮಹತ್ವದ. ಪತ್ರಕರ್ತ ಬಂಧುಗಳ ಒಂದು ಸಹಕಾರದ ಮೇರೆಗೆ ಆಲ್ ಇಂಡಿಯಾದಿಂದ ಒಳ್ಳೆ ಆಟಗಾರರು ಬಂದು ಬೆಳಗಾವಿ ನಗರದ ಸರ್ದಾರ್ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಬರಬೇಕು. ಮತ್ತು ಬೆಳಗಾವಿ ನಗರದ ಎಲ್ಲ ಕ್ರಿಕೆಟ್ ಪ್ರೇಮಿಗಳಿಗೆ ತಮ್ಮ ಆಟವನ್ನು ಪ್ರದರ್ಶಿಸಬೇಕಂತ ಇಂದು ನಾವು ಪ್ರೆಸ್ ಮೀಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ಮುರುಗೇಂದ್ರ ಪಾಟೀಲ್ ಟ್ರೋಫಿ ಅಂತೇಳಿ ನಾವು 2026 ಇಡಾತೀವಿ. ಹಾಗೂ ಇದು 12/2/2026, 22/2/2000 ಅಂದ್ರೆ 11 ದಿನಗಳವರೆಗೆ ಇದೊಂದು ಟೂರ್ನಾಮೆಂಟ್ ನಡೀತಾ ಇದೆ. ಪ್ರಥಮ ಬಹುಮಾನವಾಗಿ 5,27,127, 5,27,127 ರೂಪಾಯಿ ಫಸ್ಟ್ ಬಹುಮಾನ. ಅದೇ ತರ ಎರಡನೇ ಬಹುಮಾನ 2,51,127, 2,51,127. ಅಂದ್ರೆ ಈ ರೀತಿ ನಾವು ಇದ್ದ ಪ್ರೈಸ್ಗಳನ್ನು 1, 2 ಇಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಹಾಗೂ ಮ್ಯಾನ್ ಆಫ್ ದಿ ಸಿರೀಸ್ ಆಕ್ಟಿವಾ ಒಂದು ಗಾಡಿ ಇಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಆಮೇಲೆ ಮ್ಯಾನ್ ಆಫ್ ದಿ ಸಿರೀಸ್ ಆಯ್ತು. ಅದೇ ರೀತಿ बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समॅन म्हणून 2 TV ठेवलेला आहे. ಈ ರೀತಿ ನಾವೊಂದು ಈ ಟೂರ್ನಾಮೆಂಟ್ ಅನ್ನು ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಮುಖಾಂತರ ಈ ಟೂರ್ನಾಮೆಂಟ್ ಸಕ್ಸಸ್ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ತಮ್ಮ ಸಹಕಾರ ಬಹಳ ಮಹತ್ವದ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಪತ್ರ ಇದು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಅದ್ರ ಮುಖಾಂತರ ಇನ್ನ ವಿಶೇಷವಾಗಿ ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ಇವರು ಆನಂದ್ ಮಾಳವಿ ಅವರು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿ ಕೊಡ್ತಾರೆ. मला वाटतं आमच्या बेळगावच्या क्रिकेट इतिहासामध्ये एवढी मोठी स्पर्धा पहिल्यांदा या ठिकाणी भेटीला येते. सर्वांचं आवडतं सरदार मैदान या ठिकाण निवडलंय मुरुगेंद्र गौडा पाटील साहेबांनी. आणि खरोखर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जे आयोजन हाती घेतलेलं आहे म्हणजे तुमच्या बेळगावचा मानाचा राजा जे मंडळ आहे श्री स्पोर्ट्स खडकली यांच्या हातामध्ये धुरा आहे. त्यांनी तीन सीझन या ठिकाणी यशस्वी केले होते. त्यानंतर आता मुरुगेंद्र गौडा पाटील साहेब त्यांच्या मागे उभे आहेत आणि त्यांनी स्पर्धा ही पुरस्कृत केलेली आहे. 5,57,127 रुपये पहिलं बक्षीस असणार आहे. त्याचबरोबर दुसरं बक्षीस आहे ते 2,51,127 रुपयाचा. सांगितल्याप्रमाणे वैयक्तिक पारितोषिक तर आहेतच. आणि विशेष म्हणजे आमच्या बेळगावच्या मैदानामध्ये देशभरातील नामवंत क्रिकेटपटू खेळताना तुम्हाला दिसतील. गुजरात असेल, पुणे, मुंबई, UP, गोवा, केरळमधून देखील स्पर्धा करणारे खेळाडू या ठिकाणी दाखल होतील या स्पर्धेमध्ये. महत्वाचं म्हणजे
चांगला प्रतिसाद ह्या स्पर्धेला लाभणार आहे. सरदार मैदान तुम्हाला माहीत असल्याप्रमाणे आवडतं आहे सर्वांचं. कॉमेंटेटरचं महत्त्वाचं आकर्षण आहे. खास करून दीपेश माने साहेब असतील मुंबईहून जे समालोचक आहेत. अंपायरिंगसाठी सचिन सांगीकर, सुनील पाटील साहेब जे कोल्हापूरचे, सचिन सांगीकर मुंबईचे, बेळगावचे आनंद माळगी साहेब देखील आहेत आणि इतर समालोचक तर आहेतच बेळगावमधून. आणि सर्व पत्रकारांना चा धन्यवाद. आणि त्याचबरोबर तुम्ही स्पर्धा आमच्या बेळगावची स्पर्धा देशभरातील पोहोचवा अशी माझी आयोजकांच्या वतीनं मुरगेंद्र गौडा पाटील साहेबांच्या वतीनं विनंती आहे. धन्यवाद. 11ನೇ ತಾರೀಕು ಓಪನಿಂಗ್ ಸೆರೆಮನಿ ಈವ್ನಿಂಗ್ ಇರ್ತದೆ. ತಮಗೂ ಸಹ ಅಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀವಿ ಮತ್ತು ಇನ್ನೂ ಬಹಳ ನಮ್ಮ ಪ್ರಭಾವಿ ನಾಯಕರಿಗೂ ಸಹ ನಾವೊಂದು ಇನ್ವೈಟ್ ಮಾಡ್ತೇವೆ. ತಮಗೂ ಸಹ ಹೇಳ್ತೇವೆ ಇನ್ನೊಮ್ಮೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ಅದನ್ನು ಯಶಸ್ವಿ ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀವಿ. ಇಂಡಿಯನ್ ಸ್ಟ್ರೀಟ್ ಪ್ರೀಮಿಯರ್ ಲೀಗ್ ಅಂತ ಏನಿಗೆ ನಡೀತಾ ಇದೆ ಆಲ್ರೆಡಿ, ಅದರಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಂಥ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಖ್ಯಾತಿಯ ಪ್ಲೇಯರ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ. ಪ್ರಥಮೇಶ್ ಪವಾರ್ ಇರ್ಬೋದು, ಉಸ್ಮಾನ್ ಪಠಾಣ್ ಇರ್ಬೋದು, ಫರ್ದೀನ್ ಕಾಜಿ ಇರ್ಬೋದು, ಕೃಷ್ಣ ಪವಾರ್ ಇರ್ಬೋದು, ಇಲ್ಲ ಸಾತ್ಪುರ್ ಇರ್ಬೋದು, ಜಿತೇಂದ್ರ ಜಡೇಜಾ, ಮಯೂರ್ ಕರಣ್ ಡಿಯರ್ ಇರ್ಬೋದು, ಇಜಾಜ್ ಕುರೇಶ್ ಇರ್ಬೋದು, ಮುನ್ನಾ ಶೇಖ್ ಇರ್ಬೋದು. ಇವರು ಕೂಡ ಬೇರೆ ಬೇರೆ ತಂಡಗಳಿಂದ ಈ ಸ್ಪರ್ಧೆಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಬೆಳಗಾವದ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಮೊತ್ತದಿದ್ದು ಮೊದಲನೇ ಸ್ಪರ್ಧೆ ಕ್ರಿಕೆಟ್ ಇರ್ತದೆ. 5,27,127. आणि या स्पर्धेचा पोस्टर तुमच्या समोर जाहीर करण्यात येत आहे. आयोजकांच्या वतीनं त्याचबरोबर स्पर्धा पुरस्कर्त्यांचं सर्व बेळगावकरांच्या वतीनं अगदी मनापासून धन्यवाद. 2006 झाल्यामध्ये बेळगावमधील सर्वात मोठी स्पर्धा सर्व बेळगावकरांच्या भेटीला येते. आयोजकांचं, स्पर्धा पुरस्कर्त्यांचं त्याचबरोबर